भारतीय हवामान विभाग आणि दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान विभागाने भारतातील राज्य आणि महाराष्ट्रासाठी नवीन हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत। त्याचबरोबर मे आणि जून महिन्यातील हवामानाविषयी नव्याने अंदाज वर्तवताना आगीचे लोळ होरपळणार किंवा अजून मोठं आसमानी संकट येणार किंवा पावसाचा कहर होणार याविषयी IMDचा नवीन इशारा आला आहे। त्याचबरोबर उष्णतेची लाट आणि मान्सून विषयी नव्याने अंदाज जाहीर केला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याविषयी माहिती असणं खूपच महत्त्वाचं आहे। तर मंडळी, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD चे मे आणि जून महिन्यातील पाऊस आणि उष्णतेची लाट किंवा इशारा आणि यावरती महाराष्ट्रातील पावसावर काय परिणाम होणार याविषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मंडळी, भारतीय हवामान विभागाच्या IMD अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला असून शेतकरी आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी ही आनंदाची वार्ता आहे। एकीकडे उन्हाळ्याच्या झळा सुरू असताना आता मान्सून विषयी IMDने मोठा इशारा दिला आहे। भारतीय हवामान विभागाने यावर्षी देशभरात आणि खास करून महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडेल म्हणजेच मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे देशातील कृषी आणि अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे, तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याबरोबरच अंदाज वर्तवताना ग्रामीण भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असं त्यांनी नमूद केलं आहे, कारण देशातील 42% अधिक लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे। तर शेतीचा भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात GDP 18%चा वाटा आहे। मंडळी, भारतातील हवामान विभागाने मे आणि जून मध्ये आगीचे लोळ म्हणजेच अतिशय उष्णता जाणवण्याचे संकेत दिले आहेत। भारतीय हवामान विभागानुसार भारतात पुढील 2 महिने खास करून मे आणि जून खूप तापणार आहे। त्यानंतर मान्सूनची एंट्री होईल। उत्तर भारतातील लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांच्यासाठी IMDने आनंद वार्ता दिली आहे। IMD प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या काळात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे। या काळात सरासरीच्या 105% इतका पाऊस होण्याची दाट शक्यता असून 87 सेंटीमीटर हा दीर्घकालीन सरासरीचा आकडा आहे। त्याचबरोबर हवामान विभागाने एल निनोचा प्रभाव किती असणार आहे याविषयी सुद्धा अचूक माहिती प्रदर्शित केली आहे। भारतीय उपखंडात पावसाला आतापर्यंत एल निनो या चक्रीवादळाने प्रत्येक वेळी खोडा घातला आहे। पाऊस कमी होण्याचे एल निनो हा सर्वात प्रमुख कारण ठरले आहे। पावसाळा हा सामान्यपणे 1 जूनच्या जवळपास केरळमध्ये हजेरी लावतो, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तो सक्रिय असतो। केरळमध्ये प्रवेश करणारा पाऊस पुढे पश्चिमी घाटाच्या माध्यमाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीत हजेरी लावतो। उन्हाळ्यात ऊन कमी व्हावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते, तर पावसाळ्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा असते। तर मंडळी, यंदा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे।